लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या दिशेने बामखेड्याचे प्रेरणादायी पाऊल. लोकसहभागातून जलक्रांती, बामखेड्याचा आदर्श उपक्रम. जलसंधारणासाठी ग्रामस्थ एकवटले. बामखेड्याची प्रेरणादायी कामगिरी. गावकऱ्यांच्या श्रमदानातून जलसंधारणाला नवी ताकद. दुष्काळावर मात करण्यासाठी बामखेड्याचे एकजुटीचे पाऊल. लोकसहभागाच्या जोरावर बामखेडे बनले जलसंधारणाचे मॉडेल. जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार. बामखेडे ठरते प्रेरणास्थान. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेवर आधारित नाला खोलीकरण. जलसंधारणाचे हे काम भविष्यात शेती, पाणी टंचाई आणि भूजल पातळी सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यातून शेतकऱ्यांना बारमाही पिके घेऊन आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत होईल. गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले. बामखेडा तालुका शहादा गावाने लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. गंगोत्री फाउंडेशन, नाम फाउंडेशन व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने नाला खोलीकरण व गाळ काढणे कामाला अभिजित पाटील व प्रीती पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती पाटील, नाम फाउंडेशनचे गुणवंत पाटील, सरपंच मनोज चौधरी, माजी सरपंच लीना चौधरी, जल मंदिरचे अनिल पाटील, कपिल पाटील, अशोक चौधरी, वासुदेव पाटील, माधव पाटील, चंद्रकांत पाटील, हेमकांत पाटील तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त करून लोकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. भविष्यातील पाणी टंचाई व शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यात यावी यासाठी जलसंधारणाच्या कामांना दरवर्षी गंगोत्री फाउंडेशन तर्फे मोठ्या प्रमाणावर डिझेलसाठी भरीव आर्थिक मदत करण्यात येत असून याही वर्षी गावकऱ्यांना जलसंधारणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करण्यात येत आहे. गावकऱ्यांनीही आपल्या परीने आर्थिक योगदान देऊन गाव व परिसर जलयुक्त करावा असे आवाहनही गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती पाटील यांनी केले. नमस्कार. नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर यांच्या संयुक्त विद्यमानाने फेस या शिवारामध्ये जलसंधारणाचं काम चांगलं व्हावं यासाठी नाला खोलीकरणाचं काम सुरू आहे. गंगोत्री फाउंडेशन तर्फे आम्ही देणगी डिझेलसाठी इथं दिलेली आहे. माझी सर्व फेस ग्रामस्थ भगिनींना विनंती असेल की आपण फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्या गावासाठी द्यावी आणि हे काम पूर्णत्वास न्यायला मदत करावी एवढीच मी विनंती करते. धन्यवाद.